आता नवीन ब्लॉग इथून चालू होतोय कारण मम्मीचा आता कॉल आलेला, ते लोक पण येत आहेत इकडे गावी, आमच्या गावी मामाकडून, कारण इकडे आमच्या इथे खडखड डॅम आहे, सो तिकडे आम्ही सगळे चाललो आहे फिरायला, सगळे एकत्र आलो आहे. खूप वर्षांनी असे एकत्र येतो आम्ही, काय असं काही कार्यक्रम असला तेव्हाच किंवा लग्न वगैरे असलं तेव्हाच मामाच्या साईडचे. सो प्लॅन झाला की चाललो आहे आता आम्ही फिरायला. बघा तुम्ही पण बघायलाच काय काय होतं आज, मजा मस्ती मस्त. आम्ही कुठे चाललो? आपण पाणी बघायला चाललो ना. हे आमचे बाकीचे पब्लिक दुसऱ्या गाडीमध्ये. आता आम्ही पोचलोय खड डॅमला, तुम्हाला दाखवते मी. पब्लिक पण खूप आली आहे आज, वरती पण आहे खूप पब्लिक. एवढी आमची पब्लिक आली आहे, सगळे मामा मामी मावशी. ती मस्त व्ह्यू आहे. जेव्हा जास्त पाऊस असतो ना, तो वरतून पूर्ण खालतीपर्यंत म्हणजे असं कंटिन्यू पाणी पडत असतं, तेव्हा मस्त वाटतं. पण आता पाऊस जरा कमी झालाय म्हणून आता कपडे चेंज केले आम्ही, चाललो भिजायला. इच्छा झाली भिजायची, कपडे आणलेले, सो आता चेंज बिंज केले. इथे मावशीचं घर आहे, तिकडे चेंज करून आलो. असं मस्त उतरून जातोय. आता खालती उतरलोय, आता आम्ही इथे वरती चढतो. अर्धे येत आहेत मागून. फायनली आता मी वरती चढलोय, सगळे फॅमिली आहे बघा. ए हा आता आम्ही निघालो, सगळं झालं भिजून. 2 गाड्या होत्या आमच्या, एक पुढे आहे, याच्यामध्ये आम्ही सगळे लहान पोरच होतो. आम्ही त्या मावशीकडे आलोय, तर ते काका आहेत ना माझे, ते हे बनवतात, मूर्ती बनवतात मस्त गणपतीची. हे बाप्पा बघा किती क्यूट आहेत, हे आणि हे वाले. आता आम्ही परत मामाकडे पोचलो आणि इकडे फालुदावाला होता, सो सगळ्यांना फालुदा खायचे होते. कोणी बदाम शेक घेतले तर कोणी फालुदा. स्किन भेटणार नाही काय पहिले ती आहेत ना, हसना. बाय 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 बाय. सगळ्यांना इकडे लेक्चर भेटतोय अभ्यासाबद्दल. लेक्चर चालू आहे, कोणाची 10वी आहे, कोणाची 12वी आहे, सो सगळे लेक्चर चालू आहे. निघायचं होतं आता आम्हाला जायला, आणि बरोबर नेमकीच तेव्हाच पाऊस आला. तर बॅग पण कसं भरायचं समजत नाही, गाडी तिकडे लावली आहे. आता पाऊस थोडा कमी झाला आहे, सो आम्ही निघतोय, कारण पुढे अजून आम्हाला जायचं आहे. तर मामा दुसऱ्या घरी जातो आहे त्याच्या, सो तो आम्हाला अर्ध्या रस्त्यात सोडेल. तिकडून आम्ही बघू, बसने जातो ट्रेनने जातो, काय ते बघूया. काहीच इकडे सगळे पाऊस बघा किती पडला, सगळे मच्छी पकडायला. आता सोडलंय आम्हाला मामाने, पुढे आता बघू कसं जायचं ते. जायची तर इच्छा नाही, गावी आल्यावर जायची इच्छा होत नाही, पण जावं तर लागेल, सुट्टी नाही. आणि ही पब्लिकांना चालली पुढे. झोपलेला बाबू इथे बघ, दीदी झोपलाय हा. पण असल्यावर स्ट्रगल बघा कसं जावं लागतंय आम्हाला. पप्पा नाही येत तर घोडबंदरपर्यंत आता असं जाऊ, मग तिकडून पुढून ओला करू पनवेलसाठी.
बंदर रोड म्हणजे एकच रोड चालू आहे ना 30 मिनिट्ससाठी बंद करतात एक साईड. सो त्याच्यामुळे ओला पण बुक नव्हती होत घोडबंदरवरून. सो ऑटोने जावं लागते आता ठाण्याला. खूप वैतागलो आहे. आणि मग ठाण्यावर मग ट्रेनने जावं लागेल पनवेलला. खूप स्ट्रगल आहे आज. आणि उद्या परत जायचं आहे मला. सुट्टी नाही उद्या मला कॉलेजला. तिथे सकाळी 5 वाजता उठून जावं लागणार आहे परत कॉलेजला. खूप थकवणार आहे. आम्ही आता फायनली पोचले आणि आम्हाला किती मस्त क्यूट आम्हाला भेटला 2 दिवसांनी. सगळ्यांकडे जायला आता तो त्या डोबतोय. हे गे. आता मी फ्रेश वगैरे झाली, जेवली वगैरे सगळं मस्त झालं. आणि जरा काम होतं मला कॉलेजचं तर ते लॅपटॉपमध्ये मी चेक करत होती आणि आता झोपते. सो तुम्हाला जर माझे व्लॉग्स आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.